दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज गुरुचरित्राच्या पहिल्या दिवशी सकाळी मांडणी कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. तर तुम्हाला इथे खालती दिसत असेल, मी इथे हे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकलेलं आहे. इथे छानशी रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला जी जमेल, मे बी तुमच्याकडे साचे असतील तर त्यांनीसुद्धा तुम्ही रांगोळी काढली तरी चालेल. हे माझ्याकडे थोडेफार साचे आहेत ज्याने मी रांगोळी काढते. सो मी हे घेतलेले आहेत. ह्यानी पण तुम्ही काढू शकता, सो दॅट तुमचा टाईम वाचेल सकाळी तुम्ही 4 वाजता जेव्हा उठाल तेव्हा. आणि सर्वप्रथम ज्या जागेवर तुम्ही जिथं गुरुचरित्राची पारायणाची मांडणी करणार आहे ती जागा पहिली केर काढून स्वच्छ पुसून घ्यावी, गोमूत्र शिंपडावं तिथे आणि मग ही मांडणी करावी. तर सर्वप्रथम रांगोळी घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे जे पाट किंवा चौरंग आहे त्याच्यावरती लाल कापड किंवा पिवळं कापड हे हांतरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यावर हळद कुंकू घातलेला आहे. पांढरे तांदूळ घ्यायचे नाही, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं हळद कुंकू घालून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला हा तांब्याचा जो तांब्या आहे त्याच्यावर 5 ही बोटं काढून हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तो तांब्या म्हणजे ज्याला आपण कलश म्हणतो तो कलश असा ठेवावा. त्याच्यामध्ये हळद कुंकू घालून एक फूल घालावं. त्याच्यामध्ये एक कॉईन टाकावं. त्याच्यामध्ये एक सुपारी घालावी आणि हळद कुंकू घालावं. आणि तुम्हाला जर आंब्याचे ढाळे मिळाले तर तुम्ही तेही घालू शकता. मला त्या मिळाले नाही आहे, त्यामुळे मी ही आपली जी खायची विड्याची जी पानं आहेत ती मी इथे ठेवत आहेत. तुम्हाला 5 पानं ठेवायची आहे. पानं मात्र बघून घ्या, पानं व्यवस्थित असली पाहिजे. हे बघा, मी जेव्हा पानं आणली तेव्हा ह्याला असं हे होल पडलेलं आहे किंवा असं काळं झालेलं आहे, तर तसं नसावं. हे अख्खं पान देठासकट व्यवस्थित असावं. का सांगते, आपण गुरुचरित्राच्या मांडणीला घालणार आहे त्यामुळे ही 5 पानं अशी लावावी. त्यानंतर आपण ह्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळ चांगला वाचतो असा घ्यावा. त्याच्यामध्ये कुठेही क्रॅक नसावं, कारण हा आपल्याला 7 दिवस ठेवायचा आहे. हा जो शेंडा आहे तो वर पाहिजे. नारळाला हळद कुंकू लावावं, नारळ तसंच ठेवू नये. आणि त्याच्यानंतर हा आपण कलश याप्रमाणे स्थापित करायचा आहे. कलश जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्ही जे बसाल तुमच्या डाव्या बाजूला पाहिजे आणि जिथं तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवाल त्यांच्या उजव्या बाजूला पाहिजे. सो मी आता तर तुम्ही आता इथं बघत असाल, मी दत्त महाराजांचा फोटो ठेवला आहे. त्याच्या उजव्या बाजूला कलश आहे आणि इथं मी गणपतीची मांडणी करून घेतलेली आहे. आता माझ्याकडं मोठी मूर्ती आहे गणपतीची, त्यामुळे मी ती देवाऱ्यातच ठेवेन. आणि ज्यांच्याकडे छोटी मूर्ती आहे गणपतीची त्यांनी अभिषेक करून गणपतीची स्थापना करायची आहे. आणि कोणाकडेही जर मूर्ती नसेल तर त्यांनी सुपारी घेऊन अभिषेक करून ती स्थापना करायची आहे. मी आता इथे अभिषेक दाखवलेला नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते आहे की दूध आणि पाणी हे तुम्ही किंवा पंचामृत जसं तुम्हाला शक्य होईल तसं या सुपारीवर अभिषेक करा. वाटलंच तर एक वेळ गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि मग ती सुपारी स्थापन करा. खूप लोक हा जो धागा आहे, हा जो तुम्हाला दिसत आहे, हा धागा या कलशाला
इथे इथे गुंडाळतात. 3 तुम्ही राऊंड्स मारू शकता किंवा 5 वेळेला तुम्ही गुंडाळू शकता. सो 3 खेपा किंवा 5 खेपा. तुमच्याकडं हा जर धागा नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. जर असेल तर तो आयदर 3 खेपा तुम्हाला कलशाभोवती गुंडाळावा लागेल किंवा 5 वेळा तुम्हाला तो गुंडाळावा लागेल. हे झाल्यानंतर तुम्हाला इथं एक विडा म्हणजे 2 पानं आणि सुपारी ही अशी ठेवायची आहे. त्याच्यावर तुम्ही हळकुंड घातलं तरी चालेल. तुमची जी जपमाळ आहे तुमचीच घ्यावी. जपमाळ तुमचीच असली पाहिजे. दुसऱ्या कोणाचीही जपमाळ चालत नाही. जी माळ आहे ती तुम्हीच एकट्याने वापरली पाहिजे. आपली माळ कोणालाही देऊ नये. तर ही जी माळ आहे ती आपण इथं ठेवावी. बरं, इथं महाराजांचा फोटो आहे, दत्त महाराजांचा. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्याची स्थापना इथे करावी. स्थापना करायच्या अगोदर दत्त महाराजांचा फोटो व्यवस्थित पुसून घ्यावा. त्याला छान अष्टगंध, अत्तर आणि कुंकू असं त्यांना लावावं. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यावा. अभिषेक हा पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असंच करावा. मूर्ती पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही अभिषेक करून जेव्हा आपण मूर्तीची स्थापना करतो किंवा मूर्ती इथे आपण जेव्हा ठेवू तेव्हा ती मूर्ती 7 दिवस हलवायची नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित पूजा करा. त्यांना पण छान उटणं लावून किंवा दूध, पंचामृत ह्यांनी तुम्ही आंघोळ घाला. जर तुमच्याकडे गंगा असेल, तुम्ही आणलेली असेल कुठून, तर ते पाणी थोडंसं घाला स्वामींच्या मूर्तीवर, दत्त महाराजांच्या मूर्तीवर. आणि त्यांची यथासांग पूजा झाल्यानंतर ती मूर्ती स्वामींची किंवा दत्त महाराजांची इथं स्थापित करा. आता माझ्याकडे हा फोटो आहे, सो मी हा फोटो घेतलेला आहे आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती जी देवाऱ्यामध्ये आहे ती मी इथे ठेवणार आहे. मी आत्ता देवाची पूजा झालेली आहे त्यामुळे ती आता हलवत नाही आहे, पण स्वामींची मूर्ती माझी इथे येईल. तुमच्याकडे जे फोटो, मूर्ती काही असेल त्यांची स्थापना तुम्ही करायची आहे. आणि स्वामींना तुम्हाला माहिती आहे की त्यांना हिना अत्तर हे खूप आवडतं. मी त्यांना कस्तुरी हिना हे जे अत्तर आहे ते मी त्यांना दर गुरुवारी लावते आणि आपण आता इथे 7ही दिवस त्यांना हे लावायचं आहे. सो ह्या गोष्टी करायला विसरू नका. हे सगळं झाल्यानंतर आपण मेन गोष्ट करायची जी आहे ते आपला आहे तो संकल्प. का सांगा, आपण संकल्पयुक्त पारायण करणार आहे त्यामुळे आपण संकल्पाला विसरून चालणार नाही. तर आपण आता बघूया की आपण संकल्प कसा करावा. तर संकल्प करताना आपल्याला पळी भांडं आणि तामण हे लागेल. सो संकल्प करताना हातात अक्षता घ्याव्या, पळीभर स्वच्छ पाणी प्यायचं हे घ्यावं आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र, जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणावं. तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते, एक फूल घ्यायचं जर तुमच्याकडे असलं तर. आणि हे सगळं घेतल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, तुम्ही संकल्पयुक्त पारायण करता तर ते कशासाठी करत आहात हे महाराजांना आणि दत्त महाराजांना आणि स्वामींना सांगायचं. आता समजा कोण नोकरीसाठी करत असेल तर नोकरी किंवा व्यवसायासाठी, बिझनेससाठी करत असेल तर त्याच्यासाठी, त्याच्यानंतर कोण मूल बाळ होऊन दे ह्याच्यासाठी करत असेल तर त्याच्यासाठी, जी काही तुमची मनातली इच्छा आहे, जी चांगली इच्छा आहे त्या सगळं स्वामी महाराजांना दोघांनाही बोलून दाखवा. सांगा की आम्ही त्याच्यासाठी करतोय. आणि परत पाणी घ्या आणि तामणामध्ये ते सोडून द्या. आता संकल्प आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. दिव्याच्या खालती काहीतरी नक्की ठेवा. का सांगा, इथे कापड आहे, डायरेक्ट दिवा ठेवू नका. तुम्हाला छोटा चौरंग असेल किंवा छोटी काही ताटली असेल तर त्याच्यावर दिवा ठेवा. दिवा 7 दिवस अखंड
राहिला पाहिजे त्यासाठी वात मोठी घाला. छान वात मोठी वर एवढी काढून खाली व्यवस्थित मोठी वात करून त्यात अखंड तेलाचा दिवा आपण लावायचा आहे. सो तेल व्यवस्थित घालून आपण हा दिवा लावायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू फूल हे आपण घालायचं आहे. दिव्याला प्रार्थना करायची आहे की 7 दिवस मी अखंड दिवा हा गुरुचरित्र पारायणासाठी लावती आहे, त्यामुळं तो आपला व्यवस्थित राहून दे आणि माझ्याकडून काही चूक जर झाली असेल तर ती तू क्षमा करावी. आणि जर समजा काही झालं आणि तुमचा हा दिवा जर असं वाटलं की हे बघा आता इथे मी मुद्दामून ठेवलेला आहे, इथे ही काजळी धरलेली आहे, सो ही काजळी जर काढताना तुम्हाला असं वाटत असेल की मे बी दिवा विझेल, तर एक काम करा, दुसरा कुठला तरी दिवा घ्या. ह्या दिव्याची जी ज्योत आहे त्यांनी तो दुसरा दिवा लावा. ही काजळी व्यवस्थित काढा आणि जो दुसरा दिवा तुम्ही लावलेला असाल त्या दिव्यांनी परत हा दिवा व्यवस्थित करून हा दिवा पेटवा. आणि समजा अगदी तुम्ही जर सकाळी उठला आणि तुम्हाला दिसलं की दिवा गेलेला आहे किंवा विझलेला आहे, तर प्रार्थना करा, स्वामींचा जप करा 108 आणि तो दिवा परत प्रज्वलित करा. हे झालं दिव्याचं. सो दिवा झाल्यानंतर आपण महाराजांना बघा, इथे आता मी पेला घेतलेला आहे, तर तुम्ही तुमच्याकडं जर छोटा गडू असेल किंवा कुठलाही पेला असेल तर त्याच्यात पाणी भरून आपण महाराजांना ठेवू. सो हे पाणी मी महाराजांसाठी ठेवलेलं आहे. ह्याच्यावर तुम्ही काही झाकू शकता आणि हे पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण दुसऱ्या दिवशीचं पारायण करायला बसणार आहे त्या दिवशी हे पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे, घरी शिंपडायचं आहे आणि मग हे पाणी आपल्याला परत बदलून किंवा चेंज करून ठेवायचं आहे दिवसभर आणि त्या रात्री हे पाणी असंच राहिलं पाहिजे. सो ही एवढी आपली प्राथमिक तयारी आपण करून घ्यायची आहे. आणि 20 तारखेला सकाळी जेव्हा आपण ही सगळी तयारी केली तर इथं आपली स्वामी मूर्ती असेल आणि ह्याच्यावर आपल्याला ह्या चौरंगावर आपल्याला पोथी आपली गुरुचरित्राची ठेवायची नाही आहे, इथं येऊन वाचायची नाही आहे. हे फक्त मांडणीसाठी असेल, ही फक्त अशी मांडायची आहे आणि हा चौरंग फक्त मांडणीसाठी असेल. तुम्हाला काय करायचं आहे की खालती इथे आपल्याला आयदर हा छोटा पाट घ्यायचा आहे किंवा छोटा चौरंग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपली ही पोथी ठेवायची आहे. बरं, इथं गुरुचरित्राची पोथी तुम्हाला अशीच उघडी ठेवायची नाही आहे, कुठल्या तरी वस्त्रामध्ये घालून ती प्रॉपर बांधून ठेवायची आहे. हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला बांधून ठेवायचा आहे. तर एवढी तयारी आपली झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष आणि पुरुष सूक्त आणि श्री सूक्त हे 1 खेपा म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाला वाचनाला सुरू करू शकता. पहिल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला आपल्याला 1 ते 9 हे अध्याय वाचायचे आहेत आणि आपलं वाचन समाप्त करायचं आहे. आणि जेव्हा आपलं वाचनाची जेव्हा आपली समाप्ती होईल त्याच्यानंतर न विसरता आपल्याला दिवसातनं 2दा वाचन झाल्यावर आणि संध्याकाळी असं दत्त महाराजांची आरती करायची आहे. तुम्ही कुठल्याही 3 आरत्या म्हणा. पहिली आहे गणपतीची आरती, दुसरी आहे स्वामींची आरती, तिसरी आहे आपली दत्त महाराजांची आरती. तुम्हाला ज्या आरत्या आवडतील त्या आरत्या करायच्या आहेत, पण त्यातली एक दत्त महाराजांची आरती तुम्हाला म्हणावी लागेल. 7 दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला दत्त महाराजांची आरती म्हणायची. धूप दीप नैवेद्य हे सगळं दाखवायचं. तुम्ही जे खाल, भले तुम्ही पोळी भाजी खावा किंवा पोळी किंवा भाकरी भाजी खावा, जे एक धान्य तुम्ही खाणार असेल, जी भाजी तुम्ही करणार असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला पाहिजे. आणि वाचनाच्या अगोदर तुम्ही पोथीची पूजा केली पाहिजे. गंध अक्षता आणि फूल घालून पोथीची पूजा करायची आणि मग वाचनाला सुरुवात करायचं. तर हे सगळे नियम आपण पाळून छान आपण वाचायचं आहे. महिलांनी हातात बांगड्या, डोक्यावर पदर, कपाळाला कुंकू, छान साडी नेसायची आहे, पायात जोडवी घालायची आहेत आणि मगच मंगळसूत्र घालायचं आहे आणि मगच वाचनाला सुरुवात करायची आहे. काळं वस्त्र अजिबात घालायचं नाही आहे.
तुम्ही कुठलीही साडी धुवून परत ती घालू शकता, ह्याच्यात नवीन साडी पाहिजे अजिबात नाही आहे. तामसिक आहार आपल्याला वर्ज करायचा आहे. हे बघा, जेव्हा तुम्ही 7 दिवस वाचता ना, तेव्हा शांतपणे पूर्ण तन मन धन अर्पण करून ही पोथी वाचा, हा ग्रंथ वाचा. बरेच लोक म्हणतात की ताई अहो चिडचिड होते का, 7 दिवसांमध्ये देव आपली परीक्षा खूप बघतो का? तर हो, 7 दिवसांमध्ये देव आपली परीक्षा खूप बघतो. मी तुम्हाला सांगते, माझे बाबा दरवर्षी पारायण करतात. आता ते खूप एजेड आहे, त्यामुळे आत्ता त्यांनी सोडून दिलेलं आहे. पण घरात चिडचिड होते, भांडण होतं. आपण खूप शांत राहायचं आहे आणि शांतपणे हे 7 दिवस घालवायचे आहेत. अजिबात चिडचिड करायची नाही आहे. आपले जे क्रोध, मोह, माया, मत्सर, मेध जे सगळं आहे ते आपण सगळं त्याग करायचं आहे. काहीही वाईट विचार करायचा आहे. कोणीही काही आपल्याला बोललं तरी आपण काहीही बोलायचं नाही आहे. कांदा लसूण वर्ज करायचा आहे. सगळ्या अटी पाळायच्या आहेत आणि त्या अटी पाळून आपण हे गुरुचरित्र मनोभावे आणि निर्विघ्नपणे आपण वाचायचं आहे. हीच प्रार्थना संकल्प घेताना पण तुम्हाला करायची आहे. आणि असं म्हणतात की दत्त महाराज तुम्हाला 7 दिवसांमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देतात. तर समजा तुम्ही वाचत बसला असाल, कोणी मांजर आलं किंवा असं काहीतरी आलं किंवा खिडकीत येऊन बसलं, तर त्याला त्या वाचन सोडून हाश हुश हुडहुड असं काहीही करू नका. कुठल्या रूपात दत्त महाराज येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातील हे तुम्हालाही माहीत नाही आहे. तुम्ही वाचन सुरू करणार आहात ते बघा, एक जे आहे ती बैठक अशी घालायची आहे जी तुमच्या पूर्ण इथं बाजूला जी पूजा मांडणी आहे त्याच्या बाजूला, आणि ही एक बैठक तुमच्यासाठी. सो 2 बैठकी इथं तुम्हाला मांडायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्याच्यावर बसून पूजा करायची आहे. सो ही सोपी आणि खूप सुंदर मांडणी आहे. तर आपण ही 20 तारखेला सकाळी उठून करायची आहे. आदल्या दिवशी तुम्ही फक्त चौरंग वगैरे किंवा बाकी सगळं मांडू शकता, पण ही जी मांडणी आहे ती तुम्हाला सकाळीच आंघोळ करून पूजा करून करायची आहे आणि मग गुरुचरित्राच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. तर मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की ज्या ज्या ताई, मावशी, भगिनी ज्या कोणी गुरुचरित्राचं वाचन करणार आहेत, त्यांचं सगळ्यांचं वाचन निर्विघ्नपणे पार पडून त्यांच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत, जे काही संकट आहेत, काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं त्यांना मिळत नाही आहेत, ती दत्त महाराज आणि स्वामी महाराज तुम्हाला ती द्यावी आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सुटावे आणि तुम्ही हे पारायण निर्विघ्नपणे वाचावं, हीच मी प्रार्थना करते आणि व्हिडिओ समाप्त करते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.